नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांचे गोंदिया आगमनावर जल्लोषात स्वागत। ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून शोभायात्रा काढून करण्यात आला विजयाचा जल्लोष। प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची राज्यसभा सदस्य बिनविरोध निवड झाल्यावर गोंदियात प्रथम आगमन। ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून मिठाई वाटून उत्साहात स्वागत। मोठ्या संख्येत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी। भव्य शोभायात्रा काढत आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यात आले। पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनीत्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप काही तमाशा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे स्वप्न आहे। आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्या बरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार। मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार।